नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला घरच्या घरी खमंग मेथकूट कशी बनवायची याची रेसिपी इथे दाखवत आहे। चला तर मग बघूया। सर्वात आधी मी इथे 1 वाटी चना डाळ घेतलेला आहे। चना डाळ आपण स्वच्छ निवडून घेऊयात। आता हे मी थोडंसं 1-2 ते 3 मिनिटं भाजून घेणार आहे। डाळी कुठल्याही भाजताना त्याचा खमंग वास आला की समजावं डाळ भाजून झाली आहे। इथे माझी चना डाळ भाजून झाली आहे, ते मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते। इथे मी 1 अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल। तांदूळ देखील आपण थोडासा लालसर कलर येईपर्यंत परतून घेऊयात। सतत हलवत राहाव्यात जेणेकरून ते करपणार नाही। 100 वर्ष जुनी अशी मेथकुटाची रेसिपी ही मी इथे दाखवत आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी 1 अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे। पोह्याचा थोडासा खमंग म्हणजे कुरकुरीत झाले की मी बाजूला काढून घेणार आहे। आमच्या घरी मेथकूट हे नेहमी बनते आणि ही माझ्या आजीची रेसिपी आहे, ती मी तुम्हाला इथे शेअर करून दाखवते। इथे मी पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे। मेथकुटामध्ये असं असतं की प्रमाण निश्चित असणं गरजेचं आहे, म्हणजे ज्याप्रमाणे मी इथे प्रमाण दाखवत आहे तसं वापरलं तर मेथकूट तुमचं खूप छान होईल। इथे मी 4 ते 5 चमचे तूर डाळ घेत आहे। तूर डाळ देखील आपण थोडंसं भाजून घेऊयात। असं बघा, कलर थोडासा त्याचा चेंज होईल, त्याच्यानंतर आपण ते काढून साईडला घेऊयात। मंद आचेवरच आपल्याला भाजायचं आहे, जेणेकरून ते लाल होणार नाहीत आणि थोडासा कडक झाला ना तर आपला भाजून झाला आहे असं समजावं। काही वेळा भाज्याला काही नसतं किंवा राईस बरोबर आपल्याला खायची इच्छा असेल तर आपण मेथकूट, तूप आणि भात आपण खाऊ शकतो। खायला ते खूप छान वाटतं। आता मी एक साधारण 3 ते 4 चमचे उडीद डाळ भाजून घेते। उडीद डाळ भाजण्याच्या आधी मी सुक्या कपड्याने थोडंसं पुसून घेतलं होतं। आता त्याचा कलर थोडासा बदलत आहे, गोल्डन कलर आला की आपण ते दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात। इथे मी खडे मसाले वापरत आहे। याच्यामध्ये मी 4 ते 5 लवंग आणि 6 ते 7 काळी मिरी वापरली आहे। काळी मिरीमुळे काय होतं की ते पचायला चांगलं असतं आणि थोडासा तिखटपणा त्याला येतो। हे सगळे जिन्नस भाजून झाल्यानंतर वरून मी थोडेसे धनेपूड आणि जिरेपूड घालते। हे बघा, आता वरून थोडंसं मी हिंग टाकते। हिंगामुळे चव छान येते आणि हळद आपण कलरसाठी वापरणार आहोत। चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता हे सगळं थंड होऊ द्यायचं आहे। गरम असताना मिक्सरमध्ये अजिबात फिरवू नका, नाहीतर त्याला पाणी सुटेल। असं प्लेटमध्ये साधारण 5 मिनटं आपण थंड होऊ देऊयात। थंड झाल्यानंतर हे बघा, असं थंड झालेलं आहे। आता मी हे थोडंसं हाताने मिक्स करते, जेणेकरून मीठ वगैरे सगळीकडे लागेल। हे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून दळून घेणार आहे। तत्पूर्वी मी याच्यामध्ये 1 चमचा तिखट टाकलेले आहे। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। मला थोडा कमी तिखट हवा होता म्हणून मी थोडंसं कमी घातलं आहे। हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व घालून आता एकदम बारीक पिसून घ्यायचं आहे। आता मी थोडंसं म्हणजे साधारण 1 अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे। गव्हाचं पीठ घेतल्यामुळे काय होतं की ते जे आपण मेथकूट बनवतो त्याला एक छानसं टेक्स्चर येतं। गव्हाचं पीठ देखील थोडंसं गोल्डन भाजून घेऊयात आणि हे एका चाळणीने चाळून घेऊयात, जेणेकरून काही डाळ म्हणा किंवा काही आपण मसाले टाकले ते जर बारीक नाही झाले असेल तर चाळणीमध्ये ते राहतील आणि एक स्मूथ टेक्स्चर आपल्याला मिळतो। त्यामुळे शक्यतो साधारण 1-2 वेळा चाळून घ्या। इथे काही बारीक चाळल्यामुळे ते काही निघालं नाही आणि तसंही माझी चाळणी पण थोडीशी मोठी होती। हे बघा, आपले मेथकूट इथे तयार झाले आहेत। आवडलं असेल तर नक्की मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।